नमस्कार, मी प्रणया. HPN मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकांचं बिगुल जे आहे ते वाजलेलं आहे. राजकीय घडामोडींना सुद्धा वेग आलेला आहे. मात्र या सगळ्या गोष्टी बाजूला सारून सोलापूरकरांच्या नेमक्या समस्या काय आहेत ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आढळराव, दीपा होजेरीचे प्रोप्रायटर. काय सांगाल? नगरपालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे, नेत्यांच्या हालचालींना वेग आलेला आहे. काय वाटतंय, समस्या काय आहेत सोलापूरकरांच्या? सोलापूरकरांची समस्या म्हणजे आता नियमित पाणी आणण्याचा जो प्रश्न होता ते आता बहुतेक या वर 6 महिन्यात होऊन जाईल. 890 कोटी काय मंजूर केल्या सरकारने, त्यामध्ये ते होऊन जाईल असं आमचं समाधान मानावं लागेल. वर्षभरात होईल. आणि राहिला उड्डाणपुलाचा विषय, तो एक मोठा प्रश्न आहे. सांगायचं म्हणजे ते आता 8-10 वर्ष झाले त्या गोष्टीसाठी कामं रखडलेले आहेत. त्याचं एकदा झालं म्हणजे एकदम आपलं काम व्यवस्थित होईल असं वाटतं. उड्डाणपुलाचा महत्वाचा प्रश्न आहे तो एक. ते झाले. बाकी काय दुसऱ्या समस्या सांगण्यासारख्या म्हणजे काय, आता बाजारपेठेत लेडीज साठी जरा वॉशरूम वगैरे असलेले हे चांगलं राहील. परगावचे लोक येतात, हे ते पार्किंगला जागा वगैरे व्यवस्थित द्यायला पाहिजे. हे एक मार्मिक अपेक्षा आहेत व्यापाऱ्यांचे. आता जर आपण वरती बघायला गेलं तर सोलापूरमध्ये सुद्धा आता तिरंगी लढत होईल असं म्हणतायत. शिंदेची शिवसेना असेल किंवा महाविकास आघाडी असेल, भाजप सुद्धा स्वबळावरती लढते. काय वाटतंय, निकाल कुणाच्या बाजूने लागेल? काय असेल काल तर महायुतीचाच होणार तो. त्या बाबतीत काय नाही. ते आता पक्ष एवढे झाले आहेत, इनकमिंग आउट गोईंग, त्यामुळे थोडं सर्वांना वरून खालीपर्यंत सर्वांना प्रश्न आहेत, त्याचे मोठे समस्या भेडसावं लागल्या. म्हणजे पुरेपूर्ण त्यातनं मार्ग काढतील वरिष्ठ नेते वगैरे. आता बघायला गेलं तर तुम्ही म्हटला की भाजपमध्ये इनकमिंग वाढलेला आहे, त्यामुळे जे एकनिष्ठ होते भाजपशी तो वर्ग जो आहे तो काहीसा नाराज झालेला आहे. मग याचा फटका नेमका कुणाला बसू शकतो? फटका म्हणण्याचं नाही, नंतर शेवटच्या गतीत सर्वजण एक होऊन मार्ग काहीतरी योग्य काढतील हा अपेक्षा करायला आपण काय हरकत नाही. वर सरकार इथं, मध्ये सरकार, आपलं खालचं सरकार म्हणजे महायुतीच येणार, तर हे अपेक्षा आहे आमची. नमस्कार काका, आपलं नाव? पापा हळदे. काय आता इलेक्शन जाहीर झालेलं आहे, तिरंगी लढत होईल असं म्हणतायत. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी आणि शिंदेची शिवसेना सुद्धा. काय वाटतंय, कुणाच्या बाजूला निकाल लागल किंवा काय? तिरंगी म्हणून तिरंगी नाही तर 5 रंगी आहेत सध्या. इतकं वातावरण खराब झालेलं आहे. कोण कुणाच्या पक्षात आहे, कोण कुठला कार्यकर्ता आहे, काय आहे, काही ताळमेळ नाहीये. की इलेक्शन म्हणजे हास्यास्पद आहे खरं म्हटलं तर. पूर्वीच्या इलेक्शन कशा होत्या, हे कशा होत्या, आणि त्या दृष्टिकोनातून बघितलं तर तुम्हाला सांगतो, सिटीचं शहराचं काही म्हणजे सुधारणा नाही. काही तुम्ही स्मार्ट सिटी म्हणता, स्मार्ट सिटी आहे काही? किती कोटीचं काम केलंय, तेवढं काम दिसतं का आपल्याला? आपण साधारण बाजारामध्ये एक 100 रुपयाची वस्तू आणायला गेलो तर आपण खाली वर बघतो, त्याची गॅरंटी विचारतो. तुम्ही कोट्यावधी रुपयांचं काम करता, त्याची गॅरंटी जनतेला पण देता का नाही तुम्ही? हा, का तुम्ही तुमच्या मनमानी करताय? हे आहे का तुम्हाला तरी पटतं का? तुम्हाला विकास कामं काय झालेत का? काय वाटतंय का? मग मी बोलतो काय, मी त्यावरच बोलतोय. मी कोट्यावधी रुपयाचे तुम्ही स्मार्ट सिटी, आपली जो सोलापूर स्मार्ट सिटी होणार आहे, स्मार्ट सिटी होणार आहे, केलात तुम्ही. आहे त्याचं काही? हा, आहे का? काही नाही. महागाई तीच आहे. तुम्ही बघा 2014च्या अगोदरची महागाई बघा, तुलना करा तुम्ही. त्याच्यानंतर बघा पेट्रोल किती झालेलं आहे, काय झालेलं आहे. जीवनावश्यक वस्तू तुम्ही जनतेला व्यवस्थित दिलं पाहिजे. तर तुम्ही जर आम्हाला आमच्या सुखसोयी जर म्हणजे दिलं नाही, तर मग तुम्हाला घेऊन काय करायचं आम्ही? मग या इलेक्शनचं महत्व काय आहे? उगाचच आम्ही वेळ वायपट घालवायची, तुम्हाला द्यायचं, तुम्ही बसायचं, त्याच्यावर तुम्ही खेळखंडोबा करायचं. या जनतेला काही तुमची गॅरंटी आहे का? आम्ही तुम्हाला भाजप म्हणून द्यायचं, काँग्रेस म्हणून द्यायचं, कुठल्याही एका पक्षाचं आम्ही द्यायचं, तो 6 महिन्यानंतर दुसऱ्याच पक्षात झाला. मग आम्ही त्याला, आमचा भाजपवर प्रेम आहे, आम्ही त्या उमेदवाराला आम्ही निवडून देतो, आणि तो 6 महिन्यानंतर दुसरीकडे पलटी मारतो. मग आमची फसवणूक नाही का? मग त्याची जबाबदारी कोण घेणार तुम्ही?
मग हे इलेक्शन आहे का तुमचं एक खेळखंडोबा आहे? काहीच नाही आहे ह्याच्यात. ताळमेळ नाही, कोणाचं कोणाला ताळमेळ नाही, काही नाही. त्यांना मजा वाटते पण जनतेचं हैराण होतं जनता याच्यामध्ये. आज बाजारपेठ बघा तुम्ही कशी ओसाड पडलेली आहे. काही अर्थ राहिलेला नाही बाजारपेठ मध्ये. आता कोट्यावधी रुपयाचं तुमची उलाढाल होईल इलेक्शनचं. त्याला जनतेला काय त्याचा फायदा? जनतेला काही फायदा आहे का त्याचा? काही नाहीये. तुम्हाला काय वाटतं कोण विकास करू शकतो? सोलापूरला आता स्मार्ट सिटी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे, तर कोण याला पूर्णविराम देऊ शकतं की बाबा हा सोलापूर आता प्रगतशील झालेला आहे किंवा विकास झालेला आहे सोलापूरकरांचा? मी तुम्हाला सांगितलं की मगाशी सांगितलं, आम्ही एखाद्या उमेदवाराला चांगला येतो म्हणून आम्ही त्याला दिले की ते 6 महिन्यानंतर तो दुसरीकडे जातो. मग कसं विकास होणार आहे? आणि आम्ही कुणावर म्हणून गॅरंटी, कुणाचं नाव घ्यायचं की हा उमेदवार चांगला आहे आणि 6 महिन्यानंतर तो दुसरीकडेच जातो? जसं भाजपमध्ये आता चालू आहे, इनकमिंग भरपूर चालू आहे सगळ्याच भाजपमध्ये. पक्षात आहे. भाजपमध्ये सुद्धा आहे, काँग्रेसमध्ये आहे, शिवसेनेमध्ये आहे. आता भाजपमध्ये म्हणताय तुम्ही 102 उमेदवार आहेत, 1100 उमेदवार इच्छुक आहेत. आता 1100 मधून 102 निवडायचे, राहिलेले काय करतात? बंडकरी करून दुसरीकडे जातात. चांगले सहित जातात तर वाईट सहित जातात. मग आपण कुणाची गॅरंटी देणार? ते स्वतःच्या स्वार्थासाठी जातात की बाबा भाजपमध्ये मला मिळालं नाही म्हणून मी निष्ठेने ह्याच पक्षात काम करणार, असं कोणी आहे का? कुणीच नाही. तिथं गावं वसायची आणि सुख समृद्धी असायची. जर तुमच्या गावात पाणीच नाहीये, जर तुमच्याकडं दळणवळण नाहीये, व्यापार नाहीये, मग कसं सुख समृद्धी येणार कशी? आता किती दिवसाड पाणी येते तुमचे? आमच्याकडे 4 दिवसाला पाणी येतं. काय ते स्वच्छ येते का पाणी? पाणी आहे चांगलं, त्याचा विषय नाही. पण जे समांतर लाईन टाकले किंवा त्याचा काय उपयोग आहे? म्हणजे पारदर्शकपणा कुठेच नाही आहेत कामं झालेली, पण ज्या तुम्ही स्मार्ट सिटीच्या दर्जाने बघताय, सोलापूर 9व्या स्थानावर होतं, त्या दर्जाची कामं नाही झाली असं म्हणता यायला पाहिजे. आणि जर समजा 5 वर्ष निवडणूक झाली नाही, मग देश कुठं अधोगतीला चाललाय का? की पैसा नाहीये तुमच्याकडं? भारत 3री महासत्ता होण्याचं स्वप्न बघताय. जर तुमच्याकडे नगरसेवकांना द्यायलाच पैसे नाहीये, तुम्ही 3री महासत्ता होण्याचं स्वप्न कसं काय बघताय? 4 वर्ष निवडणुका का झाल्या नाही? निधी कमी पडतोय असं वाटतंय का विकासासाठी? निधीचा विषय नाहीये. तर जरी समजा निवडणूक झाली नाही, रोजची कामं तर व्यवस्थित चालतायत, सगळे गव्हर्नमेंटचे ऑफिसेस व्यवस्थित चालतात, मग आता पण निवडणूक घ्यायची गरज काय? मतदार राजा जागा हो हे म्हणण्याची गरज आलेली आहे. तुम्ही नोटाला करा किंवा कुठला तुमचा जो उमेदवार असेल त्याला करा, पण मतदान करणं हे गरजेचं आहे. कोणत्या प्रभागात राहता तुम्ही? मी प्रभागाचं नाव सांगू इच्छित नाही, पण मी सोलापूरचा नागरिक आहे एवढं सांगतो. पण एक स्मार्ट सिटी म्हणून सोलापूरकडे बघितलं जातं, तशी कामं झालेली नाही. नाही बिलकुल नाही आहेत. अहो तुमच्याकडे पाणी 4-4 दिवसाला येत आहे. कॉलेजला अजून मुलं तिकडे पुण्याला का जातात शिकायला? जेव्हा स्मार्ट सिटी म्हणता, आंतरराष्ट्रीय दर्जाचं तुम्ही विमानतळ आता आणलंय म्हणता, किती दिवसापर्यंत दुसरं विमानतळ चालू केलं? म्हणजे दुसरं विमानतळ चालू करायची गरज होती का? अगोदरच एक विमानतळ असताना दुसऱ्या विमानतळाला खर्च करण्याची काही गरज होती का? म्हणजे विरोधाभास गोष्टी खूप आहेत. सत्तेत पण तुम्ही आहे, विरोधात पण तुम्हीच आहे. तुमच्याच शाखा उपशाखा असल्यासारखं आहे. मतदारांनी जागा होणं गरजेचं आहे. सगळे एकच आहेत असं म्हणायचं आहे. मग काय, तळ्याचं पाणी राखलंय तर तळ्याचं पाणी चाकल्याशिवाय राहणार नाही माणूस. त्याच्यासाठी पारदर्शकता यायला पाहिजे. हा या पक्षात चाललाय, निष्ठा राहिलेली नाहीये, तो त्या पक्षात चाललाय. राजकारण याच गोष्टीसाठी जपलंय की भाजपमध्ये इनकमिंग भरपूर झालेले आहेत किंवा जे भाजपशी सुरुवातीपासून एकनिष्ठ होते तो वर्ग कुठेतरी नाराज झालेला आहे, त्यांना उमेदवारी मला मिळाली तेच नाही. म्हणायचंय की मग सत्तेत पण तुम्हीच आहे, विरोधात पण तुम्हीच आहे. मग कसं कळायचं आम्हाला की पारदर्शक कारभार चालू आहे किंवा आपला देश विकासाकडे चाललेला आहे? आपण जेव्हा 3री महासत्ता म्हणतो, 4-4 वर्ष निवडणूक का झाली नाही तुमच्या इथं?
बरं, एक सुज्ञ नागरिक म्हणून काय वाटतं तुम्हाला की कोणत्या गोष्टींकडे आता लक्ष दिलं गेलं पाहिजे जेणेकरून एक पुढचं पाऊल टाकलं जाईल सोलापूरकर एक स्मार्ट सिटी होण्यासाठी? अन्न, वस्त्र, निवारा ह्या माणसाच्या तर मूलभूत गरजा आहेत. हे तुम्ही काँग्रेस सत्तेत जेव्हापासून स्वातंत्र्य मिळालंय, आम्ही बेरोजगारी हे करू, गरिबी कमी करू, हे कॉमन झाले. आता कोणी पण आलं तर ते तुमच्या अजेंड्यामध्ये ठेवणारच आहे ते. पण जेव्हा भारत महासत्ता बनेल किंवा विकसित देश हा आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा आपल्याला पर्यावरण, दळणवळण, शिक्षणाची क्वालिटी, पुढच्या पिढीसाठी आपण काय ठेवून चाललेलो आहे. आपल्या आजोबा पणजोबा अगोदर 100-120 वर्ष जगायचे, आताची आपली पिढी 60 वर्षात. आणि नाही ते आजार येऊ घालतायत. कशामुळे येत आहेत? खाण्याची क्वालिटी मेंटेन आहे का? शेतीसाठी आपण काय करतो? शेतकरी म्हणतो बळीराजा. तुम्ही अगोदरच त्याला बळी देऊन टाकलाय. बळीराजा कशाला म्हणताय त्याला? शेतकरी म्हणा. आपलं शेतकऱ्यांसाठी पण भरपूर योजना आणलेत. त्यांच्यापर्यंत पोहोचतायत का? शेवटच्या माणसापर्यंत त्या योजना जात आहेत का? हे बघणं गरजेचं आहे. तुम्ही योजना आणताय मान्य, पण त्यांच्यापर्यंत पोहोचतायत का? आउटपुट काय येत आहे का? म्हणजे या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 4 वर्ष निवडणूक नाही झाली त्याच्यावरून म्हणायचं निवडणूक घेणंच गरजेचं आहे का? मुळात सगळं व्यवस्थित चालू आहे, मग निवडणूक गरजेची काय आहे? मग कमिशनर होते त्यावेळेस हे नगरसेवक वगैरे कोण होते, तर त्यावेळेस कामं पटपट होत होती का आता कामं पटपट? मी कधी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसला कधीच मी आता म्हणजे माझं तसं काही काम पडलेलं नाही, तर त्याच्यावरही मी सांगितलं असतं. आता सोलापूर महानगरपालिकेने एक ऍप सुद्धा लॉन्च केलं होतं की ज्यावरती तुम्ही तुमच्या तक्रारी देऊ शकता. काय म्हणजे त्याचा एक्सपिरियन्स कसा आहे? उपयोग होतो का त्या ऍपचा? खरंच अवेअरनेस नाही आहे ना तक्रारी. जेव्हा माणूस काउंटरवर जातो तेव्हाच तुमचं होत नाही. ऍपवर तेवढा अवेअरनेस आहे का आपल्या सोलापूरमध्ये? तेवढं डिजिटायझेशन आहे का? तेवढ्या लोकांकडे नेटचं हे आहे का? नाही आहे तसं. म्हणजे लॅक ऑफ नॉलेज किंवा लॅक ऑफ आपल्याला काय म्हणता येईल, त्यांच्याकडे तेवढ्या बॅलन्स असतो का? नेटचं वगैरे इंटरनेट आहे का? तेवढं लोक वापरतात, पण त्या ऍप बद्दल त्यांना तेवढी जागृती आहे का की हे असं केलं तर आपली तक्रार जाईल किंवा आपल्याला आपलं म्हणणं सांगता येईल? असं काही नाहीये. नमस्कार दादा, आपलं नाव? राहुल परदेश, स्थानिक सोलापूरच. बर, काय वाटतंय आता निवडणुका लागलेल्या आहेत, सोलापूरला एक स्मार्ट सिटी म्हणून बघितलं जाते, काय विकास झालाय सोलापूरचा? सोलापूरचा विकास म्हणलं तर आता बीजेपी आल्यापासून 2014 पासून तर बघायला गेलं तर थोडंफार जरा फरक आहे. लोकांना कामाची सुविधा बिविधा आहेत. तरी आता IT कंपनीची वाट बघतोय सोलापूरकर. आलं तर होईल काय तर निश्चित. आता सोलापूरमध्ये कसं राजकारण वेगळ्या पद्धतीने चालू आहे. आता भाजपमध्ये इनकमिंग भरपूर चालू आहे, त्यामुळे जे काय एकनिष्ठ होते भाजपची तो वर्ग कुठेतरी नाराज झाला असं वाटतंय. नाही, हाय असतं तसं आता चालू राजकारण आहे. राजकारण म्हणलं तर आता होत राहत असतंय. बीजेपीच एकनाथ शिंदेचा वारा फक्त. अरे बर थांबा, आपण यांच्याकडून पण जाणून घेऊया. काय वाटतंय तुम्हाला? सोलापूरला एक स्मार्ट सिटी म्हणून बघितलं जाते, तिरंगी लढत होईल असं म्हणतायत. तुम्ही कुठलं विचारता नेमका प्रश्न ते सांगा मला. सोलापूर महानगरपालिकेचे इलेक्शन उत्तर दक्षिण पश्चिम कुठलं विचारता तुम्ही? तुम्हाला कुठलं सांगायचं ते बिनधास्त बोला तुम्ही. मी शहर उत्तर मधून सांगतोय, प्रभाग क्रमांक 7. बर, कोण आहे नगरसेवक तिथे? नगरसेवक अनिकेत दादा पिसे, अमोल बाबू शिंदे. बर, काम करतील लोकांची एक नंबर माणूस आहे. तरीच होणार भविष्यात पुढे. जनता हुशार आहे. तुम्ही म्हणताय जनता हुशार आहे. हाताला रोजगार मिळाला पाहिजे, संपला विषय. बर, आता हा माणूस बेकार होता, काम मिळालं का नाही? करतोय काम. कामाला प्रत्येकाच्या हाताला जर रोजगार मिळत असेल बर. तर कोण काही नाही निवडून. आमचं काम त्याला मतदान करणं आपलं प्राधान्य आहे. उगीच माणूस बेकार रोज उठून फिरताय, ह्याच्या मागे काय उपयोग आहे? त्याला काय उपयोग? IT पार्क होणार आहे की पण आता? होईल तेव्हा होईल ना. आमच्या प्रभागात कुठं आहे? तिकडे देगाव मध्ये. आपल्या इथं काय? बर, नवीपेठ व्यापारी बाजारपेठ आहे. व्यापारी बाजारपेठ मध्ये प्रत्येक जण आपलं आपलं पोट भरण्यासाठी येतो नवीपेठेत. तसं काय? मग आता मी मगाशी तुम्हाला म्हटलं तिरंगी लढत होणार आहे. भाजप असेल, शिवसेना, शिंदेगड सुद्धा जो आपापल्या. आमचं काम करेल आपण त्याला मतदान करणार. बर, भले लढत तिरंगी होईल तर चौबरी हो, काही देणं की नाही. जो माझा माणूस आहे किंवा जो माझं काम करणार आहे, अडचणी वेळेस जो मला मदत करेल त्याला मतदान असणार. मग आता मागच्या 5 वर्षात काय कामं झालेली आहेत? भरपूर कामं झाले, ड्रेनेज झाले. हे रस्ता ही आहे का समोर? अरे भैया रस्ता दाखव ते समोरचा.
ते समोरचा रस्ता दाखव. पूर्ण कन्नडी रस्ता होता, पूर्ण कन्नडी. बर. जाताना 17-60 वेळा तुम्ही ब्रेक दाबला असताल तिथं. तो रस्ता झालाय. आणि दादा पिस्यांच्या नगरसेवक असताना, सरिकाचे पिसे असताना, अमोल शिंदे, तो रस्ता झालाय. जो झालाय त्याला झालाच म्हणणार. आपलं नाव काय? माझं नाव सागर. माझं असं म्हणणं आहे मॅडम, सत्तेत पण राष्ट्रवादी आणि विरोधात पण राष्ट्रवादी, सत्तेत पण शिवसेना, विरोधात पण शिवसेना. मतदार राजा जागा हो, हे म्हणण्याची वेळ आता आलेली आहे. तुम्ही अन्न, वस्त्र, निवारा, बेरोजगार, आता या पलीकडं आपलं पुढची पिढी जगणे, त्यांच्यासाठी पर्यावरण, दळणवळणाचे साधनं हे होणं गरजेचं आहे. आपण ऑलिम्पिकचं स्वप्न बघतोय भारत देश 2034. तुम्ही स्पोर्ट्स साठी काय आहे इथं? किती दिवस तुमचं हे बंद होतं? जे स्पोर्ट्सचं ठिकाण होतं खूप दिवस बंद होतं, डागडुजीसाठी बंद केलं होतं. म्हणजे अनेक कारणे असतील आणि लोकल अथॉरिटीकडे देण्याऐवजी ते मुंबई चालवते असं काय तर चालू केलेलं आहे आता त्यांनी. मग जर लोकल अथॉरिटी जर त्याला कॅपेबल नाहीये, मग ग्राउंड ठेवलंय कशाला तुम्ही? स्थानिक उमेदवारांनी लक्ष देण्याची गरज आहे. लक्ष देण्याची गरज आहे. अजून शिक्षणाच्या गोष्टीसाठी लोक पुण्याला जातात, अजून देखील पुण्याला जातात. मग आयटी पार्क आता मंजूर आणि झालंय. ऐकून स्मार्ट सिटी असू द्या, किंवा अजून तुमच्याकडे पाणी दररोज येत नाहीये मेन. पण काहीच नाही असं, म्हणजे आम्ही तर बघण्यातच नाही आलं काय. बरं, आपलं नाव काय आधी सांगा. माझं नाव उज्ज्वला संतोष मुकेरकर. बरं, किती वर्ष झालं सोलापूरमध्ये राहताय? आता 45 वर्ष झाले मी आहे सोलापूरमध्येच. बरं, या 45 वर्षात काय विकास झालाय सोलापूरचा असं तुम्हाला वाटतंय? एक स्मार्ट सिटी म्हणून सोलापूरकडे बघितलं जातं, काय वाटतं तुम्हाला विकास काय झालाय? विकास बनणं तर आता तर थोडस व्हायला आहे, पण ते पहिल्यासारखं आहे, थोडं फार आहे, पण जास्त नाही. असं प्रगती व्हायला पाहिजे. बर, हा, हळूहळू प्रगती व्हायला लागली. व्हायला बर, कुणाला मत देणार? काय म्हणजे नक्की विकास काम झाले पाहिजेत किंवा कुठली कामं झाली पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय? आता सोलापूर म्हणलं तर रस्त्यांची दुरावस्था आहे, लाईट नाही, पाणी 5-5 दिवस येत नाही. काय नक्की केलं पाहिजे सरकारने? काय वाटतं सरकारने काय उपाययोजना केल्या पाहिजेत नक्की? आता इलेक्शन्स लागलेले आहेत, आपल्याला मत द्यायला जायचं आहे, योग्य माणसाच्या हातात गेलं पाहिजे, काय सांगाल? योग्य माणसाच्या हातात गेला तर सरकार टिकणार ना, म्हणजे असं काय उपयोगच होणार नाही ना नंतर. रस्ते वगैरे किती दिवसाड पाणी येत आता तुम्हाला? कारण दररोज पाणी येत नाही, 4 दिवसांनी एकदा येते पाणी. काय त्याला मोटर वगैरे जोडावी लागते का? प्रेशर कसं आहे पाण्याचं? पहिला मोटर जोडावं लागत होतं, आता मोटर नाही, बिगर मोटरीनेच पाणी आलं. स्पीड मध्ये पाणी स्वच्छ येते का ते पाणी? स्वच्छ येते. अजून काय सोलापूरचा विकास झाला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं सोलापूरचा हा विकास झाला पाहिजे? रस्ते असतील, पाणी असेल, लाईट असेल. रस्ते चांगलं पाहिजे, चांगलं करतात, पुन्हा ते खड्डेच करतात की होताही, पुन्हा त्यालाच रिपेअरिंग करत बसतात, ते पाईप घालतात, खड्डे करतात, पुन्हा रस्ते तयार करतात. आणि लाईट सारखं जाते आमच्याकडे, तर सारखीच लाईट जाते. आणि हे जातात बल्ब गेलं की कोण हे करणार ना, असं. म्हणजे या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. गेलं. त्यासाठी काय करावं लागेल? योग्य उमेदवार जो कोण असेल त्याच्याकडून आपल्याला अपेक्षा आहे त्याला मतदान करावं लागतं. प्रभाग क्रमांक 19. कोण आहे नगरसेवक तिथलं? विनायक दादा कोंड्याला. बरं, काय फोन केल्यावर हजर होते का? कुठली तक्रार वगैरे? हजर होते काम, म्हणजे फोन वगैरे केलं तर काय प्रॉब्लेम असेल तर समस्या वगैरे फोनवरती पण सोडवतात आणि या म्हणलं तर येतच. काय कोणत्या कामांचं निरसन झालेलं नाहीये तुमच्या, किंवा सोलापूरकर स्मार्ट सिटी म्हणून बघितलं जात आहे सोलापूरकडे? काम तर व्यवस्थित करायला लागतं, फक्त आता ताई म्हणण्यासारखं कसं मुलांना शिक्षणाचं आणि रोजगार निर्माण करायला पाहिजे, बाकी तर सगळं व्यवस्थित करायला लागले असते. आता आयटी पार्क व्हायला लागलाय की म्हणतात? मग हो दे, अजून कुठं आलाय म्हणजे व्यवस्थित त्यांनी त्याचं मार्गदर्शन. अजून पण पुण्यालाच जातात की पण सगळे नोकरीसाठी तरुण? त्यामुळेच सांगायला लागलं ना, सोलापुरात त्यांनी आयटी पार्क आणायला, बाकी सगळं व्यवस्थित काम नगरसेवकांचं वगैरे व्यवस्थित आहे काम, कामाचं काय. काय सांगाल मावशी, सोलापूर महानगरपालिकेचे इलेक्शन्स लागलेले आहेत, नाव काय तुमचं? माझं नाव सुनीता धनराज नागवार. पाणी येत आहे का दररोज? 7 दिवसाला येते. स्वच्छ येते का ते पाणी? मग आता काय अपेक्षा आहेत? नगरपालिकेने काय कामं केली पाहिजे तुम्हाला? आता तरी सध्याला तरी रस्ते, नळ वगैरे सगळे कामं केलेले आहेत त्यांनी.
या 5 वर्षात. बर मात्र अजून पुढे जाऊन मुलांना शिक्षणाचं वगैरे जास्त सोय करायला पाहिजे, म्हणजे जास्त लांब वर जायला नको. एवढंच करायला लागलेत कामं, सगळ्यांनी करायला लागलेत. आमच्याकडे तर पुष्कळ डेव्हलप केले. कोणता प्रभाग आहे तुमचा? आमचा प्रभाग 19 आहे. मग नगरसेवक येते कोंड्याल दादा आहेत, करतात, भरपूर कामं केलेले. बर अजून सोलापूरचा काय विकास राहिला असं तुम्हाला वाटतंय? कुठली कुठली कुठलीकडे तरी कामं झालेले आहेत. आता मी तेवढं माझं एरियाच सांगू शकते, इकडच्या लोकांचं इकडे विचार. सोलापूरचा विकास करायचा आहे आपल्याला. करायचं IT पार्क आणायला लागले, आणायला पाहिजे आणि काम व्हायला पाहिजे 100%. काय सोलापूरकरांचा विकास झालाय का नाही? झालंय की बीजेपी मुळे सोलापूरमध्ये भरपूर विकास झालाय. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बीजेपीच्या कार्यकाळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे शहर उत्तरचे आमदार देशमुख मालक तिन्ही आमदार यांच्या नेतृत्वाखाली शहरात विकासाचे कामं भारतीय जनता पार्टीमुळे भरपूर प्रमाणात होत आहे. मग आता भाजपचं बघायला गेलं तर भाजपमध्ये इन्कमिंग भरपूर चालू आहे. Incoming- एक लिस्ट असलेले नाराज आहे. इनकमिंग भरपूर चालू आहे, पण इनकमिंग लोकांचा विचार पक्षश्रेष्ठी करतील, पण निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विचार इथले स्थानिक आमदार करतील आणि त्यानुसार त्यांना तिकीट देतील. काय राजकारण जरा जास्तच आपल्याला दिसतंय इथलं, काय सांगाल? तर आपल्याला असतं जे व्हायचं ते होत आहे, जे घडायचं ते घडतंयच ना. बरं. कळीलच सगळं 30 तारखेला वातावरण काय आहे काय नाही ते. भाजपने काम केलंय म्हणताय तुम्ही. मग केलं दुसरं कोण केलं तुम्हाला ते सांगा. बरं. भाजपने काम नाही केलं तर दुसरं कोण केलं ते सांगा मला. कोणती कोणती कामं केली तशी भाजपने, तुम्ही सांगाल जनतेला? रस्ता आहे, ड्रेनेज आहे, सगळे मूलभूत सोयी सुविधा आहेत, योजना आणल्यात गरिबांसाठी, दलित वस्ती सुधारणा करून दिलेली आहेत, सगळीकडे योजना भरपूर प्रकारात काम केलंय भारतीय जनता पार्टीने. महायुतीने काम केलेलं आहे. बर अजून कुठल्या कामांची अपेक्षा आहे? अजून काय काय विकास झाला पाहिजे आता सर? IT पार्क येणार आहे ते मी भविष्यात होऊन जाईल. मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलं IT पार्क होणार आहे, IT पार्क बी होईल. बर IT पार्क झाल्यावर जे आपले सोलापूरचे जे नागरिक आहेत, म्हणजे जे यंग जनरेशन पोरं शिकले सवरलेले आहेत, इंजिनियर वगैरे, ते बेंगलोर हैदराबादला न जाता इथं स्थानिक म्हणून त्यांच्या आई वडिलांपाशी राहून इथं सोलापुरात जॉब करू शकतील, काम करू शकतील. त्याला 1-2-4 वर्ष लागतील IT पार्क व्हायला. झालाय सोलापूरचा विकास झाला. विकास झाला की न होता राहताय का विकास? बर नमस्कार काका, आपलं नाव? वसीम नादाब. काय सांगाल? सोलापूर महानगरपालिकेचं इलेक्शन लागलेलं आहे, सोलापूरचा खरंच विकास झालाय का? झालंय थोडंफार तर झालंय, बाकीचं होईल आता भाजप सरकार होईल. कोणता विकास झालेला आहे आणि कुठली कामं अजून राहिलेली आहेत ज्याचा विकास झालेला नाही असं तुम्हाला वाटतं? विकास तर चालू आहे, रोडचे काम झाले, ड्रेनेजचे झाले, पाणीच आहे. आता IT पार्क आलं तर होईल बाकी सगळं. बर बाकी सगळी व्यवस्था झालेली आहे. कोणत्या प्रभागात राहतो तो? मी 8 मध्ये बर कोण आहे नगरसेवक तिथला? जामोर पुदाले. बर काय येतात का? फोन केल्यावरती येतात का? कुठली तक्रार वगैरे केली किंवा कोणतं काम नाही झालं तर येते फोन लावलं की येते. काय वाटतं तुम्हाला? अजून सोलापूरला एक स्मार्ट सिटी म्हणून बघितलं जाते, स्मार्ट सिटी अंतर्गत कुठली कामं राहिलेली आहेत असं तुम्हाला वाटतं? राहिलेले तर नाही, होईल ते आता होईल, इलेक्शन झाल्यावर होईल. थोडेफार राहिलेले बर कोणते राहिलेत असं तुम्हाला वाटतं? कोणते IT नक्की? पार्क जरा कामाचे हे ते बर हे आलं की होईल सगळं. आता बघायला गेलं तर तिरंगी लढत होईल असं म्हणतायत. शिंदेची शिवसेना आहे, महाविकास आघाडी आहे, भाजप आहे. कुणाच्याच जास्त बळ आहे असं तुम्हाला जास्त वाटतं? भाजप नाही. भाजपमध्ये भाजप काम करू शकतो. आता सध्या मी नवे पेठ या परिसरात आहे. या भागातील जनतेच्या नेमक्या काय समस्या आहेत, नगरपालिकेने कोणकोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत आतापर्यंत, हे आपण जनतेकडून जाणून घेतलेलं आहे. मात्र या ठिकाणी जात असताना एक काका आपल्याला भेटलेले आहेत, त्यांना आपलं मत मांडायचं आहे. जाणून घेऊयात त्यांना काय सांगायचंय. बघा, शाळा सुटते, गाडीवर मोबाईल चालू करते, लेकरं बाळा असते, गरीब असते, त्यांना तुम्ही गरीब असल्या मोबाईल चालवतो, ऍक्सिडेंट झाला तर भरपाई देता का तुम्ही? का भरपाई द्या, पण ऍक्सिडेंट असल्या मोबाईल लावते गाडीवर, कारवर, गाडीवर, मग त्याच्यावर काय तर उपाय करा. सरकार सांगा का माझं नाव सुधारा दत्तवा गोळसर आहे, त्याला सांगा गाडी मोबाईल चालू करते मोबाईल, तर त्याचं काय अन्याय काय? बारकी पोरी असते, गरीब पोरी असते, त्यांच्यासाठी काय तर करा. काय अपेक्षा आहे? सरकारनं काय केलं पाहिजे? सरकारने काय ना नियम बदला पाहिजे. मोबाईल घेतला ना त्याला नियम करावा का, ती माझी एकदम मान्य आहे. एवढीच माझी मान्य आहे. ते मोबाईल घेतला ना त्या गाड्यावर केस करा, टाका.
माझं नाव सुधाकर दत्तप्पा कोळसे आहे. राजेश लक्षात कोणत्या प्रभागात राहतात? बरं, कोण आहे नगरसेवक? सगळे एकाच प्रभागात राहतात? आम्ही व्यापारी नाही भेटत, आमची दुकान आहेत. बर, काय विकास झालाय का? हो, ड्रेनेज यांची कामं झाली आहेत. मध्ये रस्ता ड्रेनेजच्या पाण्यामुळे चौपाड्यात पासून ते पूर्ण खाली स्टँड पर्यंत ड्रेनेजचं पाणी येत होतं. बर. पण बापूंना सांगितल्यामुळं ते अमोल बापू शिंदेना सांगितल्यामुळं त्यांनी महानगरपालिकेत बोलून ते काम ते करून घेतलं. म्हणजे कॅबिनेट मंत्री झाले त्यावेळेस, त्यांना बोलून त्यांनी काम ते करून घेतलं. म्हणजे जवळपास आमचे काही गरजा असतील तर त्यांच्या लक्षात ऑटोमॅटिक येतात आणि ते त्या ठिकाणी ऑटोमॅटिक ते करून घेतात. सध्या कसं आहे, ते नगरसेवक नसून जनतेचे सेवक आहे. बर, त्या प्रमाणात त्यांनी भरपूर प्रभाग क्रमांक 6 मधील लोकांचं भरपूर मदत केलेली आहे. कामं म्हणा, रस्ते म्हणा, ड्रेनेज लाईन म्हणा, पाण्याचा प्रश्न म्हणा, बाकीचे कुठलेही अदर प्रॉब्लेम राहू दे, सगळ्याची कामं परफेक्ट आहेत. बर, सध्याला कोणत्या मोठ्या अडचणीला सोलापूरकरांना सामोरं जावं लागतंय? पाण्याचा प्रश्न असू द्या, रस्त्याचा असू द्या, ड्रेनेजचा असू द्या, कोणती मोठी समस्या झाली? अहो, उजनी धरण महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला उजनी धरण आहे, सगळ्यात मोठं धरण आहे. 130 TMC त्याचं लिमिट आहे. आपली सिटी किती आहे? 10-12 लाखाची सिटी आहे. आपल्याला रोज 3 टाइम पाणी जरी दिलं तरी संपणार नाही तिथून. पण ह्या 10-15 वर्षामध्ये ना आपल्याला 8 दिवसाला, 10 दिवसाला, 6 दिवसाला पाणी मिळतं. हे नियोजन नाही आहे. मी म्हणूनच स्मार्ट सिटीचं सांगितलं. पाणी इतकं मुबलक आहे पण यांचं नियोजन नाही, अजिबात यांचं नियोजन नाही. नियोजन व्यवस्थित नसल्यामुळे सोलापूरकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. राहिला पहाटे 3 वाजता 2:30 वाजता पाणी सोडतायत. तुम्ही इतर शहरामध्ये बघा तुम्ही, पूर्वी ना जवळजवळ 30-35 वर्षापूर्वी 2 टाइम पाणी येत होतं शहराला, फक्त हिप्परगा तलावचं होतं. आता उजनी धरण होऊन सुद्धा 8 दिवसाला एकदा पाणी येतं. आरोग्यावरती याचा परिणाम नक्कीच होत असतो. होतोच ना. 8-8 दिवस तुम्ही म्हणता, 1 दिवस कोरडा दिवस पाळायचं, हा पाणी हे साठवणूक करायची नाही, हे करायचं नाही. मग 8 दिवसाला येते म्हटल्यावर लोक साठवणूक करणार, त्याच्यामध्ये आळ्या ते आळ्या वगैरे होणारच त्याच्यात, तेच लोक पाणी पिणार. त्यामुळे डेंग्यूची साथ चालू झालेली आहे. रस्ते बघा तुम्ही, व्यवस्थित साफसफाई नाही, काही नाही, घंटा गाड्या वेळेवर येत नाहीत. मग कोण तर कुठला तरी कोपरा बघून त्याचं टाकायचं, 1 जण टाकला की 4 जण तिथं कचरा टाकायचं, कचरा कुंडी तयार होते. ह्याच्यावर कुणाचं नियोजन आहे का? कुणाचा दबाव आहे का? काहीच नाहीये, अजिबात नाहीये. याच्यावर कंट्रोल पाहिजे कुणाचं. ते आता मध्यंतरी भाजपचं 5 वर्ष होतं, पण तिथं सुद्धा ते त्यांचं होतं, सगळ्यांनी ह्याच्यानी त्यांना निवडून दिले, पण तिथंही नियोजन नव्हतं. उड्डाणपूल आपल्या मोदींनी उद्घाटन केलं, भूमिपूजन केलं. त्याच्यानंतर इतर शहरामध्ये ना 10 उड्डाणपूल झाले, पण आपल्या इथं 2ही उड्डाणपूल नाही. 2 नाही, ते 2 सुद्धा इतकं अत्यंत गरजेचे आहेत. मग आता महापालिकेने ऍप काढलं होतं की त्या ऍप वरती तुमच्या तक्रारी नोंदवा, मग काय त्याचा उपयोग होतोय का? अहो, ऍप वापरणारे किती टक्के लोक आहेत सांगाय की? किती टक्के लोक आहेत? तुम्ही ऍपवर अवलंबून राहणार आहे का? तुम्हाला तुमचं कर्तव्य समजत नाही का? हा, या शहराला किती तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत इतके सगळे, तुम्हाला शहराच्या अडचणी जाणवत नाहीत का? तुम्हाला डोक्यात येत नाही का तुमच्या या शहराला काय पाहिजे, या शहराची गरज काय आहे? आतापर्यंत 1 उड्डाणपूल तुम्ही करू शकत नाही म्हणल्यावर काय सांगायचं मग आता? हा, मग आम्ही कुणाला चांगलं आणि कुणाला वाईट म्हणायचं? मतदान करावं लागणार आहे की पण? अहो, ते तर अधिकार आहे हो, आमचा अधिकार आहे, तो चुकून चालणार नाहीये. तुम्ही नाही जरी केलं तर आम्हाला करावं लागणार आहे. ते योग्य हातात दिला गेला पाहिजे असं वाटतं. आम्ही तेच म्हणतो ना, योग्य हातात दिला पाहिजे. योग्य माणसाच्या हातात दिल्यावर तो गॅरंटीने केला पाहिजे, इकडे तिकडे पळला नाही पाहिजे. याच्यावर काहीतरी अंकुश पाहिजे की ह्या पक्षातर्फे निवडून आला की तो दुसरीकडे गेला नाही पाहिजे, जनतेची दिशाभूल केलं नाही पाहिजे, तर त्याला काहीतरी अर्थ आहे. नाहीतर आमचं मतदान करून आम्ही काही उपयोगाचं नाहीये, काहीच नाहीये. अहो, आता बजेट काढतात, एका उमेदवाराला 1 कोटी 1.5 कोटीचं बजेट आहे म्हणे.
इतका खर्च होतोय कुठून? 1 कोटी एका उमेदवाराला, नगरसेवकच्या. नगरसेवक म्हणजे नगराचा सेवक, हा जनतेचा म्हणजे सेवक आहे तो, अडी अडचणी सोडवण्यासाठी. त्याला 1 कोटी रुपये खर्च करावं लागतं का?